नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहे इव्हनिंग स्नॅक। चला तर आता ही नवरात्रीची रताळी उरलेली आहे आणि काही बटाटे। याचं करायचं काय? आता मी तुम्हाला याचा स्नॅक कसा बनवायचा हे मी करून दाखवणार आहे। आता चला आपल्या स्नॅकला सुरुवात झालेली आहे। इथे मी चिप्स करून दाखवणार आहे तुम्हाला। आता मी कढई इकडे गरम करायला ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये तेल टाकणार आहे। तेल जास्त गरम होईपर्यंत इकडे आपण रताळे आणि बटाटे सोलून घेणार आहे। बघा मी तेल किती टाकलेलं आहे आणि त्याचा फुलच गॅस ठेवणार आहे। तोपर्यंत इकडे हे रताळे साळून घ्यायचे आहे आणि बटाटे पण साळून घ्यायचे आहे। बघा याचे सर्वांचे साल्ट काढून घ्यायचे आहे आपल्याला, कारण हे चिप्स चांगले येतात। आणि गॅस हा आपला फुलच ठेवायचा आहे। बघा तुम्हाला दाखवत आहे दोन्ही सोबत चालू आहे आपलं। नवरात्रीच्या रताळ्याचं करायचं काय व बटाट्याचं कसा उपयोग करायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे। सर्वांनाच आवडते ना असे चिप्स तयार होणार आहे। बघा आता तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। बघा आता मी सर्व काही कसं साळून घेतलेलं आहे तुम्ही बघा। सर्वाचे वेगवेगळे रताळ्याचे आणि बटाट्याचे वेगवेगळे करणार आहे मी चिप्स। अगोदर रताळ्याचे करणार आहे मग बटाट्याचे बनवणार आहे। बघा तर असा स्नॅक लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडतो आणि हे चिप्सही छान असतात, छान टेस्ट लागते याची। चला आता मी तुम्हाला तेलावरतीच किसून दाखवणार आहे। तुम्ही खाली ताटातही किसू शकता, काळजी घ्या ते तेल जास्त गरम आहे, आपल्या अंगावर उडलं नाही पाहिजे। बघा आता किती छान असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। जास्त ताव आल्यामुळं पटकन आपले चिप्स तयार होणार आहे आणि जास्त ताव लागतो म्हणजे चिप्स पटकन होतात। बघा आता मी एक पटपट करून दाखवणार आहे तुम्हाला। आता मी रताळ्याचे अगोदर बनवलेले आहे, नंतर बटाट्याचे दाखवणार आहे। बघा आता कसे, आणि तेलाला जास्त ताव असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि पटकन हलवायचे आणि पटकन काढून घ्यायचे आहे, नाही तर ते करपले जातात। गॅस हा फुलच ठेवायचा आहे, कमी करायचं नाही, मंद आचेवर करायचं नाही, हे फुलच गॅसवर आपल्याला काम करायचं आहे। बघा आता किती आणि किती सफेद झालेले आहे, किती पांढरे शुभ्र आपले रताळ्याचे हे रताळ्याचे चिप्स आहे। बघा किती सुंदर दिसत आहे, खाता क्षणी ते बघता क्षणी खाऊ वाटायला असे आपले चिप्स तयार झालेले आहे। बघा आता आता मी बटाट्याची करायला सुरुवात करणार आहे। झालीच आपले यावरती काळं मीठ, थोडंसं मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च पावडरचा मी वापर करणार आहे यामध्ये, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं। आणि घरातल्या रताळ्यांचा आणि बटाट्याचा कसा वापर करायचा हे बी तुम्ही बघा, म्हणजे आपले ते नवरात्रीतले व उरलेले रताळ्याचे मी बनवलेले आहे। बघा किती कुरकुरीत झालेले आहे, तळ्या थंड झाले नाही तेच कडकपणा आलेला आहे त्या रताळ्याच्या चिप्सला। चला आता मी दुसरेही बनवून घेणार आहे। आता मी बटाट्याचे किसून घेणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवलंच आहे। बटाटे घेतलेले आहे आणि वरचे आपण सर्व सालटे काढून घेतलेले आहे आणि अगोदर स्वच्छ पाण्याने रताळे आणि बटाटे तुम्ही धुवून घ्या। ते थोडे चांगले सुकू द्या आणि मगच तेलात किसा, कारण पाणी तेलात गेलं नाही पाहिजे, नाही तर तेल अंगावर उडण्याचे खूप चान्सेस असतात। तुम्ही काळजी घ्यायची आणि तेलावरती मी ते टाकलेले आहे आणि हळू हे काम करताना हळू करायचं आहे, ते तेल आपल्या अंगावर उडलं नाही पाहिजे। किंवा तुम्ही ताटातही बनवून त्यामध्ये एक एक करून सोडू शकता, तुम्हाला जर असं नसलं जमत तर। बघा आता बटाट्याचे किती छान आपले चिप्स तयार झालेले आहे। असे दुकानमध्ये मिळते तसेच घरी बनवले तर घरी पण तसेच होते आणि टेस्ट पण तशीच लागते। मी जसं रेसिपी बनवली आहे तसेच तुम्ही जर फॉलो केली तर नक्की तुमचे बी चिप्स असेच होतील। बघा आता झालेच आहे आपले रताळ्याचे पटकन होतात, बटाट्याच्या थोडा वेळ लागतो, पण गॅस हा कमी नाही करायचा, गॅस हा फुलच ठेवायचा आहे। बघा आता आपले व्हायला सुरुवात झाली आणि बघा एवढे तळले तरी त्याला ब्राऊन कलर आलेला नाही, व्हाईटच कलर आलेला आहे। बघा झालेच आहे। आता मी सर्व काही 3 बटाटे आणि 3 मी रताळ्याचे चिप्स तुम्हाला करून दाखवलेले आहेत। आता दुसरे मी किसून त्यामध्ये टाकलेले आहे, कितीचे बबल्स येत आहेत तेलामध्ये, त्यावरूनच कळतं आपलं तेल किती गरम झालेलं आहे। आणि तेल हे जास्तच गरम लागतं,
काढले तरी आपल्याला गॅस हा कमी नाही करायचा. जोपर्यंत आपले चिप्स तळून होत नाही तोपर्यंत गॅस हा फुलच ठेवायचा आहे. बघा आता सर्व काही मी तळून घेणार आहे अगोदर. त्यानंतर हे संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस असे चिप्स खायला छान लागतात. लहान मुलांनाही अधूनमधून जायला असे चिप्स चांगले असतात आणि आपणही खाऊ शकतो. बघा आता हे काळं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. हे तुम्हाला दाखवलंच आहे. तुम्हाला स्पायसी असेल तसं तेवढी तुम्ही मिरची पावडर वापरा. आणि हे आपलं साधं मीठ थोडंच टाकायचं आहे. मी काळ्या मिठाचा वापर केलेला आहे यामध्ये. बघा आता तिकडे मी तसंच अगोदर रताळ्याच्या ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे, नंतर बटाट्याच्या टाकलेले आहे. दोन्ही चिप्स दाखवलेले आहे. आता हाताने आपल्याला वर खाली करून घ्यायचे आहे. एकदम कडक कुरकुरीत आपले चिप्स तयार झालेले आहे. सुटलं तुमच्या तोंडाला पाणी. चला मग आता मी वर खाली करून घेणार आहे. बघा तुम्ही, तुम्हाला दाखवलंच आहे. असे तुम्ही चिप्स करा, कारण त्याचा भोगा होऊ नये म्हणून मी ट्रेमध्येच वर खाली केलेलं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आता माझे चिप्स तयारच झालेले आहे. परत पुन्हा नवीन रेसिपीमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे कसे त्याचे तुकडे पडत आहे. आता आपले दोन्ही चिप्स रेडी झालेले आहे. चला बघा किती छान असे आपले चिप्स तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुम्हाला दाखवत आहे किती सुंदर असे आपले चिप्स तयार झालेले आहे. थँक्यू.